तर वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, अजित पवार यांनी हा इशारा दिलाय। महायुतीमधील वाचाळवीर नेत्यांना अजित पवार यांनी सज्जड दम भरलाय। वेडीवाकळे वक्तव्य करून महायुतीला अडचणीत आणू नका, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची अजित पवार गटाकडून दिल्लीमध्ये तक्रार करण्यात आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे। अजित पवार आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं संजय शिरसाट यांनी त्यानंतर म्हटलंय। तर अजित पवार गटाकडून थेट दिल्लीमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे। भाजपमधील काही नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला। अजित पवार गटाकडून महायुतीमधील वाचाळवीर नेत्यांची दिल्ली दरबारी तक्रार करण्यात आली आहे। नितेश राणेंसारखे काही नेते मुद्दाम धर्मावर बोलत असल्याचं अजित पवार गटाचं मत आहे। नेत्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला। तर भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर काल झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे, पण वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। याबाबत आदरणीय दादांनी आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीमधल्या काही घटक पक्षांनी सुद्धा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली हे स्पष्ट आहे। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आणि राज्याच्या नेतृत्वाकडे सुद्धा याबाबत असे बेताल वक्तव्य करणं हे बरोबर नाही, हे अतिशय चुकीचं चाललंय। याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली हे खरं आहे।